नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या ब्लॉग मध्ये. माझा ब्लॉग आहे बापा, तुझा ब्लॉग आहे. हा ठीक आहे, बोल. तर स्वागत आहे सगळ्या ताईंचं माझ्या ब्लॉग मध्ये. आणि उद्यापासून माझे व्हिडिओ खूप छान येणार आहे. कस काय ग? तेच सांगायचंय आज व्हिडिओ मध्ये. सांग. तर आज मला सनुज पप्पानी फोन घेऊन द्याला ताई. हा, तिचा फोन नाही का टिचला होता, तर लय चांगले चित्र दिसत नव्हते, तर मग लय दिवसाच ते चाललं होतं की मी व्हिडिओच नाही काढले ताई. झाले किती 1 तारखेपासून माझा एक पण व्हिडिओ पडलेला नाहीये. काय करू ते काढले बी तर समोरच्याला आवाज व्यवस्थित येत नव्हता. बऱ्याच ताई म्हणतात तुझा आवाजच नीट येत नाही, तुझी क्लिअरिटी दिसतच नाही. ती रेष येते सोनुज पप्पा त्याच्यावर. कशामुळं काय माहिती, जेव्हा व्हिडिओ चालू केला तेव्हाच येते. अच्छा, तर आज मला सोनुज पप्पांनी कोणता फोन घेऊन दिला तो दाखवते मी तुम्हाला, आणि केवढ्याचा आहे तो दाखवते. मला बोलू दे ना, तो ब्लॉग आहे, तूच बोलती का? बोला बोला बोला. तर झालता असं मंडळी की हे औषध वगैरे विकतो ना आम्ही, तर मग जास्त टाइम भेटत नाही मला व्हिडिओ वगैरे काढायला. व्हिडिओ जर घेतला समजा तर 1-2 घंटे तरी जाते त्याच्यात एडिट करायला. आणि फोन आम्हाला सारखे चालू राहते, तर माझ्याकडून काही व्हिडिओ टाकणं होईना. तर सोनूच्या मम्मीच्या चॅनलवर व्हिडिओच पडत नव्हता. मला बोलू दे ना. बर. तर सोनूच मम्मी म्हणे की माझे व्हिडिओ काढते म्हणे, मला शिकून द्या. मग मी तिला थोडंफार शिकवलं, तर ती व्हिडिओ टाकती दर महिन्यात, आणि दर महिन्यात पगार येतो तिला. फेसबुक आणि युट्यूबचा लय मोठे व्ह्यूज नाही येत तिला, 5-10 हजार 5-10 हजार असे चालू राहत्या, पण ती पगार काढते ना लय मोठा आपलं. तर ती पगार काढती आहे ना, थोडाफार का होईना, ठीक आहे. तर मग तिला एक फोन बी होता तिच्याकडं, पण मग ते तसं झालं. ते काय झालं, चालता चालता माझा पाय पडला फोनवर, आणि जो कॅमेरा आहे तोच टिचून गेला. मग आता समोरच्या कॅमेऱ्याने काढते म्हणून व्हिडिओ व्यवस्थित येतोय. जर मागच्या कॅमेऱ्याने काढला ना तर बिलकुल दिसतच नाही व्यवस्थित. तर तिला मी हा फोन घेऊन दिला. हा आहे 18,000चा. पा बाई ताई, हा 18,000 फोन घेतला सोनुज पप्पानी मला. हा फोन आहे सॅमसंग गॅलेक्सी किती नंबर? F17. तर पा, तर हे बघा सोनुज पप्पा ऐका ना. हा. बऱ्याच ते काय म्हणत होत्या माहिती का, हम्म. की ज्याच्यातून तू 2 पैसे कमवती, तर त्याच्यातच जर तू पैसे टाकत नाही म्हणल्यावर तर तू फोन घे, अशा सगळ्यातही मला कमेंट करत होत्या. आणि आज सगळ्यातही लय आनंद होणार आहे मी फोन घेतला त्याच्यामुळं. तर छान आहे लुक त्याचा, फक्त हे थोडे कॅमेरे आवडले नाही मलाही. का बरं? असे थोडे वाटलं पाहिजे आयफोन फोन सारखा आहे की हे नाही. चपटे ना. हे जरा चपटे गिपटे झाले जरा, पण याची क्लॅरिटी वगैरे चांगली आहे. आता हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये दिसणारच हा. आहे. मी उद्या व्हिडिओ टाकन त्या नवीन फोन मधला. सोनुज पप्पाला म्हणलं आता जुन्या आजकाल जे आहे ना, फोन सोबत चार्जर येणं बंद झाले. आम्हाला फक्त एवढं भेटलंय, वायर पिनच भेटली फक्त. पिन भेटली. काय म्हणते याला आपण, याला काहीतरी म्हणते, केबल. कोणतं तरी केबल. हा, तर हे केबल भेटलं, पण चार्जर काही भेटलं नाही. आणि आम्ही हे जे गंगासागर मोबाईल शॉपी आहे भोकरदनची, इथूनच घेतो असतो. ते ओळखीचे. आम्ही कधी म्हणजे पहिल्यापासून त्यांच्याकडूनच फोन घेतो. आम्हाला 1,500 रुपये जरा कमी लावते, तर त्यांच्याकडूनच घेतो. तर असं आहे. मग असं नाही आहे, ते चालू करून दाखवा क्लिअरिटी द्यायला. त्यांना कशी कळणार? वा, याला सोन्याकून आता पॅटर्न गिटर्न काय राहतं ते करून घे. सगळं करून घेणारी. थांबा. तो बघा सोनुज पप्पा किती क्लिअर दिसत आहे तुम्हाला. मी आणि सोनुज पप्पा शेजारी शेजारी बघा. हा, चांगली आहे क्लॅरिटी. तर हा जो फोन आहे सोनूच्या मम्मीच्या हातात, याच्यात हा शेवटचा व्हिडिओ आहे ना ग. हा, या फोन मध्ये हा शेवटचा व्हिडिओ. वाईट वाटू राहिलं पण मला, कसं काय? कारण की याच फोनने मला 2-4 पेमेंट काढून दिल्या ना आधी. हा. काय माझा असा विश्वास नव्हता सोनूच्या मम्मीवर, तिला जमन का व्हिडिओ काढणं, काही चुका करण का, काही चुकीचं बोलन का. बरोबर आहे, सोशल मीडिया आहे ना, तुम्ही काही बी चुकीचं बोलले, चुकून एखादा शब्द, 10 मिनिटाचा व्हिडिओ काढते ती, आणि एखादा चुकून पडला चुकीचा शब्द, तर डायरेक्ट त्याचं रिॲक्शन येतं. बरोबर आहे, यूट्यूब पण कार्यवाही करू शकतं. तर भीती वाटत होती सोनुज पप्पाला. हा, तर ती आत्मनिर्भर झाली आता. तिचे पैसे मी माझे 2 पैसे कमवते स्वतः,
आणि सोनूच्या पप्पापेक्षा मला माझ्या व्हिडिओचं एवढं म्हणजे हे राहतं की नाही, माझा व्हिडिओ आज काढला गेलाच पाहिजे, तो एडिट झालाच पाहिजे, पडलाच पाहिजे. आणि लगेच सकाळी उठले मी दुसऱ्या दिवशी की डॉलर चेक करते, 2 वाढले का, 3 वाढले का. एखाद्या दिवशी जर $5-6 वाढले तर मला इतका आनंद होतो का आज माझे $6 वाढले. आणि रोजचे डॉलर सांगते सोनूच्या पप्पाला मी, है ना. हा, 2-3 डॉलरच येते तिला, लय नाही. हा, 2-4 येते. फेसबुकचं तर एकच येत होते. हा, म्हणजे पगार काढते, म्हणजे $100 जर झाले ना तर पगार निघतो. पण माझा एखादा व्हिडिओ चालतो तर मग डॉलर मला थोडेफार जास्त येते ना. चालत ना, काही विशेष असलं तर चालतं. तर माझा हा व्हिडिओ चालला पाहिजे बाई सोनूश बाप्पा. हा, मग फोन घेतलेला व्हिडिओ आहे. तर लाईक करा हिच्या फोनला, व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा. मी फोन घेतला, हा व्हिडिओ शेअर बी करा. करते आज मला हे आता $18,000 गेले, पण काही तुळतुळ नाही वाटली. का बरं? करशील ना तू आता वसूल. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, कारण की ह्या महिन्यात माझ्याकडून खरंच व्हिडिओ नाही झाले. आणि असं कॅमेरा असला तर मला बी ते काढू वाटत नव्हते. शेतात मी काय करायचे, बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला मी बोलायचे, बॅक कॅमेऱ्याने दाखवायचे, पण व्यवस्थित दिसतच नव्हतं. बऱ्याच ते कमेंट करायचे, आवाज येत नाही, येत नाही. मग मी सोडूनच दिलो 1 तारखेपासून. पण आज त्यांनी मला शेवटी फोन आणून दिला. आता उद्यापासून माझा रेग्युलर व्हिडिओ पडणार आहे आणि उद्या आपल्या शेतातला व्हिडिओ राहणार आहे. आपली सरकी निघणं चालू आहे सोनू. तर आता हा जो फोन आहे सोनूच्या मम्मीचा जुना, हा समूला लागणार आहे. समूसाठी नाही म्हणजे लागणार आहे, म्हणजे खेळायला फोन पाहिजे. ती माझा फोन वरती, हा वरती, तर मग हा द्याला तिला. काही तुटला फुटला उद्या तुळतुळ वाटणार नाही. आणि कॉलिंगसाठी पण हाच फोन राहणार आहे आमचा. मी कॉलिंगसाठी हा, कारण की सारखा फोन उचलावा लागते आणि तो खराबच होईल. त्याच्यामुळं फोन मी याला मी फक्त व्हिडिओ काढणार, एडिट करणार आणि ठेवून देणार परत फोन वापरायला. मला तर इकडे करतोय बघा ताई सोनू अभ्यास. त्याचे चालू आहे पेपर. कोणती परीक्षा बेटा आता? युनिट टेस्ट 1 म्हणजे घटक चाचणी. हा, तर पहिली घटक चाचणी आहे सोनूची. आणि माझा सोनूताई रिझल्ट यायच्या आधीच सांगणार आहे मी की सोनूचा यावेळेस रँक येणार म्हणजे येणार. मी 100% सांगते, कारण की सोनू डायरेक्ट 10-10 तास अभ्यास करतोय. शाळेतून आला की अभ्यास, रात्री अभ्यास, सकाळी झोपेतून उठला की अभ्यास. खरंच मनापासून मला यावेळेस ना कॉन्फिडन्स आहे की माझ्या सोनूचा नंबर येणार आहे. हाय की नाही बाळा? आणि मी म्हणजे सोनू पहिलीपासून तर 9वीत गेला ताई, आणि तेव्हापासून मी बघते सोनूला अभ्यास करताना. पण हा पहिल्या वेळेस इतका अभ्यास करतोय की माझी छाती अशी फुलतीये. मी त्याला बिलकुल काहीच बोल नाही राहिले, ते अभ्यास करू राहिलो होतो. त्याला पप्पा बोलत नाही, मम्मी बोलत नाही. आहे की नाही? बोलते का एवढं पेपर चालू आहे तुला, आम्ही म्हणतो अभ्यास कर. आता काय म्हणतो आम्ही, सोनू जरसं के रे 2 मिनटं ठेव रे, बंद कर. तर पहिलीपासून 9वीपर्यंत पहिल्या वेळेस माझं लेकरू एवढा अभ्यास करते. आणि त्यांनी जर असाच अभ्यास केला तर खरंच तो लय मोठा डॉक्टर होईल. आहे की नाही बाळा? तर असाच अभ्यास करा. आणि सगळ्यातही मग सोनूला आता पुढच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक द्या, कारण की त्याचे 2 पेपर झालेले. कोणते कोणते झाले बाळा? सायन्सचा आणि हिंदीचा पेपर झाला सोनूचा. आणि बाकी आता 4-5 राहिलेले आणखी आहे ना. हां, तर असा त्याचा अभ्यास राहतो. इकडं मस्त बसलेला राहतो तो निवांत, इकडं कोणी येत नाही तर. आणि मी चालले ते आता आपल्या घराजवळच्या शेतामध्ये, तुम्हाला दाखवते. आपण मेथी टाकलेली होती इथं. तर मेथीची काय अवस्था आहे आता, कारण की काय झालं, मेथी आपली छान आली मस्त आणि मोठी होणार तर पाणी चाललं गेलं. आमच्याकडं पाऊसच नाही बघा. आणि असं तुषार वगैरे लावलेलं आहे. हे बघा, तुषारने पाणी देणं चालू आहे. हे बघा, जवळून दाखवते असं. आणि मेथी पण दिसत असून तुम्हाला किती दाट आहे. पण काय करा, खळेचे खळे सुकून चालले मेथीचे. जवळून दाखवते तुम्हाला. तर हे बघा, अशी आहे आपली मेथी. आणि तुम्हाला दाखवते मी कशी जळालेली इथं. तर बघा, अशी जळून चालली तर ती. हे बघा, इकडं पण कसं खळं बसलेलं आहे. हे बघा, इकडं दाट आहे मस्त इकडं, आणि इकडं असं जळू राहिलं. पाणी नसल्यामुळं असं होतं आहे. आणखी याला जर छान 1-2 पाणी पडला ना तर इतकी सुंदर मेथी येणार आहे. आमच्या मेथीमध्ये बिलकुल गवत वगैरे काहीच नाही बघा ताई, एकदम भारी आलेली मेथी. हे बघा, पण काय करा, पाण्यामुळं जळती ती, हे अशी पडती सुकून खाली. तर असं आहे, पाण्यामुळं लय अवघड झालेलं आहे. यावर्षी खूप पाणी कमी सांगू राहिले.
तुषार म्हणजे असं असतं बघा, स्प्रिंग क्लिअर असं पण म्हणते याला. म्हणजे छान असं गोल 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 फिरतं आणि कमी पाणी पडतं, म्हणजे चिखल पण होत नाही, कमी पाण्याच्यामध्ये भिजवणं पण होतं. तर असं लावलेलं आहे सगळीकडं मामाने आमच्या. हे बघा सगळ्या शेतामध्ये. काल चालू केलं होतं वाटतं, काल केलं होतं आहे ना मामा चालू? काल केलं होतं चालू, आज काही केलं नाही. आता बरेच खळे असे सगळे जळाले आहे ना पाण्यामुळं. तुमची मेथी भारीच जमली होती, फक्त पाणी पाहिजे होतं त्याला 2 अजून, लय भारी आली असती. 30 रुपये गड्डी मामा, 30 रुपये गड्डी चालू आहे मार्केटला. विचार करा, एक एकर मध्ये मेथी आमची, तर आज किती पैसा झाला असता. पण फक्त पाण्याने हरलो आम्ही, काय करता. आणि पेरायची आहे ना, तर 30 किलो बी होतं बघा ताई 1 एकर मध्ये. आणि 1 खताची थैली टाकलेली आहे. आणि फवारणी किती केले होते मामा? तर 1 फवारणी केलेली होती. हां, तर आळीची आणि बुरशीनाशक मारलेलं होतं. त्या मानाने मेथी खरंच खूप छान जमलेली होती. समोर दाखवते मी तुम्हाला, समोर छान आहे बघा. इकडं तरी थोडी जळलेली, तिकडं मामाने पाणी दिलं होतं तर तिकडं मस्त आली. पण काय तोंड बारीक होतं ना हो, का तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्यासारखं होतं पाण्यामुळं. पण बऱ्याच गावोगावी पण पाणी नाही बघा ताई, कारण की माझ्याकडे आता बरेच पेशंट येतात, ते पण सांगतात की अजून आमची पेरणी पण झालेली नाही आहे. त्या मानाने आमच्या पेरण्या वगैरे सगळं झालेलं आहे, सारख्या पण थोड्याशा मोठ्या आहे. फक्त आता इथून पुढं आला की मग आम्हाला काही गोर नाही आहे. तर इकडं बघा, इकडं छान आहे, दिसत असून तुम्हाला, मस्त खुललेली आहे, दाट आहे एकदम, मस्त मेथी आलेली आहे. स्वामी महाराज आणि गणपती बाप्पाला म्हणा असं दंदन छान 1-2 पाणी पडू दे, म्हणजे बघा मस्त येते आमची मेथी. यांनीच थोडंसं मन नाराज आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे. एवढी मेथी झाली की डायरेक्ट 1 लाखाची मेथी होईल जर चांगली आली तर. आणि कुठं मेलं नाही तरी 50,000ची मेथी मामाला होईल जर पाऊस पडला उद्या परवा, तर अशी जळणार नाही ती. तर असं आहे बघा ताई. तुमच्याकडे पाऊस पडला का कमेंट करून सांगा, जे शेतकरी ताई आहे. आणि पेरणी झाली का तेही सांगा. दिवस चालला आता मावळाला आणि मी चालले आता घरी. उद्या चांगल्या नवीन फोनमध्ये तुम्हाला मी माझ्या याचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर उद्या नवीन फोनमध्ये तुम्हाला मी माझ्या शेताचा व्हिडिओ दाखवणार आहे. आपली शेतातली निंदाई पण झालेली आहे, सगळं स्वच्छ. पण काय करू, माझ्या कॅमेऱ्याची आणि मी ते काढलंच नाही, म्हणलं 2-4 दिवस काढलं नाही तर सोनुष पप्पा कसे फोन घेऊन देतील. तर आता झाले 14 दिवस माझे व्हिडिओ नव्हते, तर शेवटी त्यांनी मला आता फोन आणून दिला आणि उद्यापासून मी रेग्युलर व्हिडिओ काढणार आहे. तर असं आहे बघा ताई. किती हजाराचा आहे माझा फोन? 18. तर 18,000चा सोनुष पप्पानी मला फोन घेऊन दिला आणि उद्यापासून मी त्या फोनमध्ये व्हिडिओ काढणार आहे. मग व्हिडिओ छान येईल. आणि तुम्हाला माझा फोन आवडला का? बऱ्याच ताईचे कमेंट बी येत होते की घ्या म्हणून, तर घेतला मग आता. तर सगळ्याला आता चांगले कमेंट करायला लावते. हा, सगळ्याला गेलं शुभेच्छा द्या. हां, की मी फोन घेतला. हा, तर सगळ्या ताईंना सांगते मी की मला शुभेच्छा द्या की सुकन्या तुला छान फोन घेतला. आणि कंपनी चांगली का ती पण सांगा, मला त्यातलं कळत नाही. असा दिसायला असा आहे छान आहे, बघा. पण कॅमेरा क्वालिटी छान आहे. हां, क्लॅरिटी छान आहे, हा, मस्त येणार आहे आता. तर असा आहे. तर सगळ्यांना माझा फोन आवडला का कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग बाई सोनुष पप्पा अरे ते हातातून पडा हो ना, लय अवघड काम राहतं. डिस्प्ले जायला टाइम नाही लागत. तर माझ्या फोनला जपा. आणि सगळ्या त्यांना माझा फोन आवडला असेल तर कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग छोटाच होता. धन्यवाद, धन्यवाद, बाय. बाय.